ओम नमो जी श्री गुरुनाथा, भक्तवत्सल समर्था, तव पदी ठेवणी माथा, स्तवितो ताता तुझ लागी. तू नित्य निरंजन, तुझ म्हणती निर्गुण, तूच जगाचे कारण, अहं भावे प्रगटलासी. तुझी स्तुती करावया, शक्ती नसे हरिहर ब्रह्मया, परी अघटित तुझी माया, जी संशय भया निवारित. मूळ मुळीचा आकारू, तुझ म्हणती श्री गुरु, सच्चित शक्तीचा आधारू, पूर्णाधारू ओंकारासी. ऐसा तू देवादिदेव, हे विश्व तुझेची लाघव, इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले. ऐसा तू बा अपरंपारू, यानंत ब्रह्माचा आधारू, चराचरीचा आकारू, पूर्णाधारू म्हणविले. ऐशा तुझ प्रती स्तवावया अल्प माझी मती, तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी. तरी देवा मतिदान देणे तुझची कारण, जरी करणे समाधान, तरी दातृत्व पूर्ण ब्रीद बोलिले. अहाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा, सत्य निराकार निरंजना, भक्ताकारणे प्रगटलासी. रूप पाहता मनोहर, मूर्ती केवळ दिगंबर, कोटी मदन तेज निर्धार, ज्याच्या स्वरूपी नटले. कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहास्य मूर्ती, भ्रुकुटी पाहता मना वेधती, भक्त भाविकांचे. भोवयांचा आकारू, जेथे भुले धनुर्धरू, ऐसे रूप निर्धारू, नाही नाही जगत्रयी. सरळ दंड जानू प्रमाण, अजानुबाहू करजाण, जो भक्ता वरद पूर्ण, ज्याचे स्मरणे भवनाश. ऐसा तू परात्परू, परमहंस स्वरूप सद्गुरु, मजदाऊनी ब्रह्मचराचरू, बोलविला आधारू जगतासी. ऐशा तुझस्तवनी मौन्य पावले सहस्रफणी, वेदश्वान होनी सदा द्वारी तिष्ठती. तेथे मी लढिवाळ, खरे जाणिजे तुझे बाळ, म्हणवोनी पुरवी माझी आळ, माय कनवाळ म्हणविसी. मी अन्यायी नाना परी, कर्मे केली दुर्विचारी, ती क्षमा करोनी निर्धारी, मजतारी गुरुराया. मनाची आवारे, जे उठवी पापांचे फवारे, तेणे भ्रमे भ्रमलो बारे, चुकवी फेरे भवाचे. कायिक वाचिक मानसिक, सर्व पापे झाली जी अनेक,
ती क्षमा करुनी देख मजतारी गुरुराया. माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण पडिले. हे क्षमा करुनी वहिले मजतारी गुरुराया. पर उपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म. अहं भाव क्रोधा लागून सदाची गृही ठेविले. हे क्षमा करोनी दातारा मजतारा वेले करा. तुझ विण आसरा नाही नाही जगत्रयी. मज न घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म. नाही अंतरी प्रेम परिब्रीदा कारण तारणे. नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही. ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे. मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले. मज का वेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त. तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू. तूची बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी. चार देहाच्या सूक्ष्मी तुची झुलविसी निजलगामी. हे ठेवुनी कारणी अहं भाव तोडावया. जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी. ते सोडविशी जरी निज नामे करुनिया. ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणती वेद गुरु. परिहे व्यापुनी अंतरू स्थिरचरी व्यापिले. भावभक्ती चोखट करणे नेणे बिकट. नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा. हे जाणुनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी. तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक. मनोनी मौन्य गती तुझ निजानंदी स्तविती. जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा. मनोनी स्तवने स्तवनी तुझ सांगणे एकजनी. वशभावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणोनिया. अहं भाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रगटला. देव तेथेची राहिला अनुभव शुद्धी खेळवी. यज्ञ कोटी करू जाता जे फळ नये हाता. ते प्रेम भावे स्तविता हरिते व्यथा भवाची. मनोनी सांगणे खूण हा स्तव नित्य प्रेमे जाण. जो वाचील अनुप्रमाण 11 वेळा निर्धारे. शुचिस्मित करुनी चित्ता जो जपे प्रेम भरिता.
पूर्वी तयाच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तवस्तवन तारक जगाचा कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा जो हा स्तव करील पठण त्या घरी आनंद प्रगटेल जाण देवनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील हा स्तव नित्य वाचा भाव धरुनी जीवाचा फेरा चुकवा 84चा गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रमफेरी मृगजळ दावनी संसारी मगतारी जीवाते ही आनंदनाथाची वाणी जगतारक निशाणी स्मरता जुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरुकारण केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण गुरुहृदय भुवन व्यापिले तेणे होनी स्मरती स्वये प्रगटली स्फूर्ती नाभी नाभी आवरती अवतार स्थिती बोलतो अयोनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार होनी पूर्ण हंस दिगंबर व्यापुचराचर निजलीले तेथून प्रगट भुवन मग उद्धरू धरा जाण धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ऐशी ध्वनी निर्धार गर्जला गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रगटला शालिवाहन शके 340 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरू ते धरानंदली थोर मजदावा रूप सुकुमार सेवा करीन निर्धार पाद किंकरी होनिया ऐसी गर्जना प्रकट आनंद बोधवी हितार्थ गुह्य हे निज बोधार्थ न बोलवे दांभिका श्री स्वामी समर्थ।